नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खटाव तालुक्यातील इयत्ता 5वी ते 10वी वर्गात शिकत असणाऱ्या 350 गरजू मुलींना आशा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत करून शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आलाय। त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केलं असून दरवर्षी आम्ही खटाव तालुक्यात येऊन मदत करणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले। गोपूस तालुका खटाव येथे आशा फाउंडेशनच्या वतीने गरजू, अनाथ व एकल पालक असलेल्या गरजू 350 विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। यावेळी प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर अमर मुल्ला, आशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जगताप, उपाध्यक्ष रुपालीताई जगताप, सचिव अमोल भोसले, गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते, संगीता सोनावणे, श्रुतिका जगताप, ॲडव्होकेट माधव मगर, सुंदर वायाळ, किरण पाटील सोमवंशी, मुख्याध्यापक संजय यादव, मिलिंद काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर अमर मुल्ला म्हणाले की सावित्रीच्या लेकीच्या शिक्षणासाठी आशा फाउंडेशन करत असलेले कार्य खूप प्रेरणादायी आहे। आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतून आशा फाउंडेशनची टीम काम करीत आहे। या मुलींनी मोठ्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले की शिक्षण घेताना किती अनंत अडचणी येतात त्याचे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण मी स्वतः आहे। मला कोणीतरी शिक्षण घेताना मदत केली म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे। समाजात जागरूकता घडवण्यासाठी मला व माझ्या शैक्षणिक काळात झालेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करीत आहे। मला 2 लाख सावित्रीच्या मुलींना मदत करायची। खटाव तालुक्यातील यामध्ये आलेल्या निवडक रत्नांची मी निवड करणार आहे व यातील बऱ्याच विद्यार्थिनींना त्यांच्या स्वप्नांचे ध्येय गाठण्यासाठी मदत करणार आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।